नमस्कार. स्वागत आहे आपल्या एन.डी. करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाचे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. एड्रियन मायकल क्रूज. प्रोफेसर एड्रियन मायकेल क्रूज जे आहेत यांना त्यांच्या अंतराळ सेवेतील योगदानाबद्दल ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये 2023चा ब्रिटिश अकॅडमी बुक प्राइज पुरस्कार जो आहे तर तो लेखिका नंदिता दास यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर 2023चा स्कोटिया बँक गिलर पुरस्कार जो आहे तर तो सारा बर्नस्टीन यांना देण्यात आलेला आहे. बघा, यांची जी कादंबरी आहे स्टडी फॉर ओबिडियन्स, तर या कादंबरीसाठी त्यांना हा स्कोटिया बँक गिलर पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणाला? सारा बर्नस्टीन यांना. आणि पहिला लाईफ टाईम डिस्टर्बिंग द पीस अवॉर्ड जो आहे तर तो सलमान रश्दी यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून डॅश डॅश यांनी पदभार स्वीकारला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. विकासशील. आशियाई विकास बँक जी आहे, जिला आपण ADB म्हणून ओळखतो, बघा, आशियाई डेव्हलपमेंट बँक, त्याचे कार्यकारी संचालक म्हणून कोण पदभार स्वीकारलेला आहे? तर आपल्या भारताच्या विकासशील यांनी. आता ही जी आशियाई विकास बँक आहे तर या बँकेची स्थापना जर बघितली आपण तर ती 19 डिसेंबर 1966 रोजी करण्यात आली होती. स्थापना कधी करण्यात आली होती? 19 डिसेंबर 1966 रोजी. आणि या बँकेचं मुख्यालय जे आहे तर ते फिलिपिन्स देशातील मनिला या ठिकाणी आहे. बघा, सध्या आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष आहेत मत्सुगु असकावा. आणि आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर यामध्ये अजय सिंग बंगा जे आहेत ते सध्या जागतिक बँकेचे 14व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत. आणि डिल्मा रोसेफ जे आहेत त्या ब्रिक्स बँकेच्या अध्यक्ष आहेत. बघा सध्या. आता ही जी आशिया विकास बँक आहे तर या बँकेचे एकूण सदस्य देश आहेत 68. आणि 68 सदस्य देशापैकी 49 सदस्य देश जे आहेत तर ते आशियाई आणि पॅसिफिक सदस्य देश आहेत. आणि 19 देश जे आहेत तर हे आशियाई विकास बँकेचे बाह्य सदस्य देश आहेत. प्रश्न क्रमांक 3. बिमस्टेकचे पहिले भारतीय महासचिव म्हणून डॅश डॅश यांनी पदभार स्वीकारला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. इंद्रमणी पांडे. बिमस्टेकचे पहिले भारतीय महासचिव म्हणून पदभार कोण स्वीकारलेला आहे? तर आपल्या भारताच्या इंद्रमणी पांडे यांनी. आता आपण या बिमस्टेकबद्दल थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. या बिमस्टेकचा फुल फॉर्म होतो बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कोऑपरेशन. बिमस्टेकची स्थापना जी आहे तर ती 6 जून 1997 रोजी करण्यात आलेली होती. आणि याचं सचिवालय म्हणजेच मुख्यालय कोणा ठिकाणी आहे? तर बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी. बिमस्टेकचे सदस्य देश आहेत 7 सदस्य देश कोणते? तर आपला भारत देश, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. आणि बिमस्टेकचे सुरुवातीला फक्त 4 सदस्य देश होते. बघा, सुरुवातीला 4 सदस्य देश कोणते होते? तर बांगलादेश, आपला भारत देश, श्रीलंका आणि थायलंड. आणि याच बिमस्टेकचे महासचिव बनलेले सध्या आपल्या भारताचे इंद्रमणी पांडे पुढील 3 वर्षासाठी आता हे या बिमस्टेकचे महासचिव असणार आहेत. प्रश्न क्रमांक 4. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. रघुराम अय्यर. आपल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रघुराम अय्यर यांची. आणि याच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत सध्या PT उषा. लक्षात असू द्या, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर PT उषा. PT उषा यांना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो? तर आपल्या भारताची सुवर्णकन्या किंवा गोल्डन गर्ल म्हणून ओळखतो. त्याचबरोबर यांना आपल्या भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी म्हणून देखील ओळखलं जातं, बरं का. आणि पायोली एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं PT उषा यांना. आता आपण जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत नील मोहन, तर हे सध्या यूट्यूबचे CEO आहेत. प्रश्न क्रमांक 5. श्री अन्न प्रोत्साहन योजना डॅश डॅश राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. मध्य प्रदेश. श्री अन्न प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. आणि मध्य प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले सध्या मोहन यादव. मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत सध्या श्री मंगूभाई पटेल. आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे 230. प्रश्न क्रमांक 6. नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. P संतोष. नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक कोण बनलेले? तर P संतोष. आता ही जी कंपनी आहे NARCL, तर या कंपनीची स्थापना जी आहे तर ती 7 जुलै 2021 रोजी करण्यात आलेली आहे. बघा, स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 7 जुलै 2021 रोजी. आणि या कंपनीचे यांच्या अगोदरचे म्हणजेच
पी संतोष यांच्या अगोदरचे व्यवस्थापकीय संचालक होते नटराजन सुंदर. या कंपनीचे अध्यक्ष आहे कर्नल शेखर. प्रश्न क्रमांक 7. नुकत्याच तयार करण्यात आलेल्या देशातील पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफलचे नाव डॅश डॅश आहे. उत्तर आहे याचं उग्रम. नुकत्याच तयार करण्यात आलेल्या आपल्या देशातील पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफलचं नाव काय आहे तर उग्रम. आणि याची निर्मिती जी आहे तर ती पुण्यातील ARDE कडून करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. आदिदास कंपनी डॅश डॅश राज्यात आपले ग्लोबल कॉम्पिटिशन सेंटर स्थापन करणार आहे. उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक. आदिदास ही जी कंपनी आहे तर ही कंपनी कर्नाटक राज्यामध्ये आपलं ग्लोबल कॉम्पिटिशन सेंटर स्थापन करणार आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या सिद्धरामय्या आणि कर्नाटक राज्याचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे तर बेंगलुरू. प्रश्न क्रमांक 9. डॅश डॅश राज्य सरकारने पोयला बैसाख हा राज्य दिन म्हणून घोषित केला आहे. उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल राज्य सरकारने पोयला बैसाख हा जो सण आहे तर हा राज्य दिन म्हणून घोषित केलेला आहे. आता पोयला बैसाख हा जो सण आहे तर हा पश्चिम बंगाल राज्याबरोबरच त्रिपुरा राज्यामध्ये, झारखंड राज्यामध्ये आणि आसाम राज्यामध्ये देखील साजरा केला जातो. पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे कोलकाता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सध्या ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल आहे डॉक्टर CV आनंद बोस. प्रश्न क्रमांक 10. 10व्या शतकातील कन्नड आणि संस्कृत भाषेत लिहिलेला कदंब शिलालेख डॅश डॅश राज्यात सापडला आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोवा. 10व्या शतकातील कन्नड आणि संस्कृत भाषेत लिहिलेला जो कदंब शिलालेख आहे तर कोणत्या राज्यामध्ये सापडलेला आहे तर गोवा राज्यामध्ये. गोवा राज्याची स्थापना जी आहे तर ती 30 मे 1987 रोजी करण्यात आलेली आहे. बघा गोवा राज्याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे 30 मे 1987 रोजी. गोवा राज्याची राजधानी आहे पणजी आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री सध्या प्रमोद सावंत. राज्यपाल आहेत मृदुला सिन्हा. प्रश्न क्रमांक 11. अलीकडे डॅश डॅश या देशाने भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. उत्तर याचं ऑप्शन क्रमांक 1 मालदीव. अलीकडेच मालदीव देशाने आपल्या भारतासोबतचा जो हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करार होता म्हणजे जो जल करार होता तर हा करार संपुष्टात आणण्याची घोषणा केलेली आहे. आपण बघितलेलं आहे मालदीव आणि आपल्या भारत यांच्यामध्ये 2019 साली हा करार करण्यात आला होता बघा 5 वर्षासाठी. आणि या कराराची वैधता जी होती तर ती 7 जून 2024 रोजी म्हणजे या कराराचं नूतनीकरण करण्यात येणार होतं. मात्र त्या अगोदरच मालदीवने या करार संपुष्टात आणण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा. आपल्या देशामध्ये सर्वाधिक सायबर गुन्हे जे आहेत तर ते कोणत्या राज्यामध्ये घडतात तर तेलंगणा राज्यामध्ये. त्यानंतर सायबर गुन्ह्याच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राज्य कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावरती राज्य आपलं महाराष्ट्र. आणि आपला देश जो आहे तो सायबर क्राईममध्ये जगात नंबर 1 वरती आहे बघा. हा देखील मुद्दा लक्षात असू द्या. आपला भारत देश जो आहे तर तो सायबर क्राईममध्ये जगामध्ये किती नंबरवरती आहे तर नंबर 1 मध्ये आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती जगामध्ये अमेरिका सायबर क्राईममध्ये. आणि सायबर सुरक्षेमध्ये जर बघितलं तर पहिल्या क्रमांकावरती देश आहे ऑस्ट्रेलिया. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 13. ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 2 शशी सिंग. ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शशी सिंग यांची. आता आपण जे ऑप्शन दिले तर यामध्ये आपल्या भारताचे महासर्वेक्षक म्हणजे सर्वेयर जनरल आहेत सध्या हितेश कुमार मकवाना. IRCTCचे संचालक आहेत सध्या राहुल हिमालियन आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष आहेत सध्या अनिश शहा. प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिल्या आरोग्यदायी फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन डॅश डॅश यांनी केले आहे. उत्तर याचं ऑप्शन क्रमांक 2 मनसुख मांडविया. आपल्या भारतातील पहिल्या हायजेनिक फूड चौपाटीचं नाव काय आहे तर प्रसादम आणि याचं उद्घाटन कोण केलेलं आहे तर मनसुख मांडविया यांनी. मनसुख मांडविया जे आहेत ते सध्या आपले आरोग्यमंत्री आहेत बघा. आणि याचं उद्घाटन जे आहे तर ते उज्जैनमध्ये केलेलं आहे बघा. कोणत्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे तर उज्जैनमध्ये. आपल्या महाराष्ट्राचे कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्री आहेत सध्या तानाजी सावंत. प्रश्न क्रमांक 15. देशातील पहिले बीच गेम्स 2024चे आयोजन डॅश डॅश या बीचवर करण्यात आले आहे. उत्तर याचं ऑप्शन क्रमांक 3 घोगला बीच दीव व दमण. आपल्या देशातील पहिले बीच गेम्स जे आहेत 2024चे तर याचं आयोजन कोणत्या बीचवर करण्यात आलेलं आहे तर दीव दमणमधील घोगला बीचवरती.
यानंतर काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण अगदी वन लाईनरच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. कारण मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मला समजत आहे की थोडा आपला माईक खराब झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला आवाजाची क्वालिटी देखील तेवढी येणार नाही. म्हणून आता आपण अगदी थोडक्यामध्ये काही प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 16. भारतात डॅश डॅश येथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर याचं अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 17. केंद्र सरकारच्या फार्मर आयडिया पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील डॅश डॅश जिल्ह्याची निवड झाली आहे. उत्तर याचं बीड. प्रश्न क्रमांक 18. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण करणारी डॅश डॅश ही दुसरी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे. उत्तर याचं स्मृती मानधना. प्रश्न क्रमांक 19. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे रणधीर जयस्वाल. प्रश्न क्रमांक 20. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन डॅश डॅश या ठिकाणाहून झाले आहे. उत्तर याचं पिंपरी चिंचवड. आणि या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर जब्बार पटेल. आणि स्वागताध्यक्ष आहेत शरद पवार. प्रश्न क्रमांक 21. सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी डॅश डॅश या राज्यात ॲपल ऑन व्हील्स या उपक्रम राबविण्यात येत आहे. याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 22. भारतीय हवाई दलाने कोणत्या ठिकाणी प्रथमच रात्रीच्या वेळी यशस्वीपणे विमान उतरवले आहे? उत्तर याचं कारगिल. प्रश्न क्रमांक 23. सध्या भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? उत्तर याचं डॉक्टर बी अनंत नागेश्वरन. प्रश्न क्रमांक 24. विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने डॅश डॅश या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे. उत्तर आहे पृथ्वी विज्ञान. प्रश्न क्रमांक 25. कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने डॅश डॅश या देशासोबत 5 वर्षासाठी करार केला आहे. उत्तर आहे गयाना. प्रश्न क्रमांक 26. 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये बेस्ट मोशन पिक्चर ड्रामा श्रेणीतील पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? याचं उत्तर आहे ओपन हायमर. प्रश्न क्रमांक 27. जागतिक हिंदी दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. उत्तर आहे 10 जानेवारी. 10 जानेवारी रोजी आपण जागतिक हिंदी दिवस साजरा करतो बघा. आणि पहिला जागतिक हिंदी दिवस जो आहे तर तो 2006 साली साजरा करण्यात आला होता. म्हणजे जागतिक हिंदी दिवस साजरा करण्याची सुरुवात जी आहे तर ती 2006 साली करण्यात आलेली आहे. आणि 2024च्या जागतिक हिंदी दिवसाची थीम आहे हिंदी पारंपरिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 28. जून 2024 मध्ये आयोजित होणाऱ्या ICC T20 विश्वचषकमध्ये प्रथमच कोणत्या देशाचे संघ सहभागी असतील? उत्तर याचं कॅनडा, अमेरिका आणि युगांडा. प्रश्न क्रमांक 29. नुकत्याच पार पडलेल्या 12व्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत? उत्तर याचं गोपालगंज 3. आणि शेख हसीना जे आहेत त्या 5व्यांदा बांगलादेशच्या आता पंतप्रधान होणार आहेत. प्रश्न क्रमांक 30. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत? उत्तर याचं नादिया केल्विनो. प्रश्न क्रमांक 31. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर याचं ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेड. प्रश्न क्रमांक 32. पहिल्या आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेचे आयोजन डॅश डॅश शहरात करण्यात येत आहे. उत्तर याचं कोलकाता. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या राज्यातील काळा नुनी या तांदळाला GI टॅग देण्यात आला आहे? उत्तर याचं पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 34. मॅपल्स या नेव्हिगेशन ॲप अपघात प्रबळ स्थळ मॅप करणारे देशातील पहिले राज्य डॅश डॅश हे ठरले आहे. उत्तर याचं पंजाब. प्रश्न क्रमांक 35. अलीकडेच डॅश डॅश या देशाने लक्षद्वीपमध्ये डिसेलिनेशन कार्यक्रम सुरू केला आहे. उत्तर याचं इस्रायल. प्रश्न क्रमांक 36. कृष्णा गोदावरी खोऱ्यात डीप सी प्रोजेक्ट अंतर्गत प्रथमच कोणत्या कंपनीने कच्च्या तेलाचे उत्पादन सुरू केले आहे? उत्तर याचं ONGC. प्रश्न क्रमांक 37. रॉयल कॅरिबियनने तयार केलेली डॅश डॅश ही जगातील सर्वात मोठी क्रूज ठरली आहे. उत्तर याचं आयकॉन ऑफ द सीज. अशा प्रकारे आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह बघितलेले आहेत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका.
तुम्हाला जर चालू घडामोडीच्या PDF हव्या असतील किंवा या व्हिडिओच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.